श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 5। विभूती दत्तावतारांचे एक मुख्य वैशिष्ट्य। नंतर युवराजांनी सांगितले की त्यांना अजानुबाहू व अतिशय सुंदर अशा 16 वर्षांच्या यतींचे दर्शन झाले। त्या यतींनी युवराजांच्या मुखात विभूती टाकली। हे यती कोण असतील, कुठे असतात, श्री दत्तप्रभूंचा व या यतींचा काय संबंध? कृपा करून या सर्व गोष्टींचा उलगडा करा। श्रीपादांच्या महिम्याचे मी काय वर्णन करणार, ते साक्षात श्री दत्तप्रभूंचे अवतार आहेत। श्री कृष्णावताराप्रमाणेच त्यांचा हा विशिष्ट अवतार आहे। त्यांच्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 3। मदुराईनंतर शंकर भट्ट विचित्रपुरात पोहोचतात व तिथं एका विचित्र संकटात सापडतात। परंतु श्रीपाद कृपेने राजवाड्यातील प्रश्नांची उत्तरे, मूक भाषा, माठ भाजी, रुद्र वर्णन यांतून आश्चर्यकारक सही सलामत सुटून ते पुढील प्रवासासाठी निघतात। तोच पुन्हा राजसेवक त्यांना सन्मानाने परत राजवाड्यात न्यायला आले। त्यावेळी मूक असलेला राजपुत्र वरील प्रमाणे अजानुबाहू 16 वर्षांचे श्रीपाद यतिरूपात मुखात उदीर टाकून गेल्याचे सांगतो आणि जागा होताच श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा, श्री दत्त देवा दिगंबरा असं बोलू लागतो। वास्तविक श्रीपाद श्रीवल्लभ रूपात श्रीपाद यावेळी पिठापुरात होते। तेथे त्यांनी धुनी वगैरे लावलेली नव्हती आणि श्रीपाद राजपुत्राच्या मुखात विभूती टाकतील ती स्वतःच्याच धुनीची ना। म्हणजे पिठापुरात सुमती अप्पल राजांच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ हे रूप लौकिक दृष्टीने धारण केलेले आहे। श्रीपाद 1320 पूर्वीही होते आणि 1350 नंतरही आहेत। निर्गुण निराकार असल्याने जो भक्त त्यांना ज्या रूपात भजतो त्या रूपात आहेत। आणि आता दत्तप्रभूंचा मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विभूती। उदीकडे वळू। दत्तप्रभू गिरनारला धुनी लावून बसलेत, माहूरला धुनी लावून बसलेत, शिर्डीत धुनी लावून बसलेत, पिठापूरला त्यांनी सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज रूपात येऊन धुनी लावली, जागवली। कुरवपूरला 1344 ते 1353 असं 9 वर्ष शंकर भट्टास स्वयंपाकाची चूल लावून बसवलं। श्रीपाद गुरु 1350च्या द्वादशीला गुप्त झाले, पण नवस पूर्ण करण्यासाठी कुरवपूरला येत असताना चोरांकडून वध झालेला वल्लभेश श्रीपादांनी विभूती लावून उठवला। संकटात असलेल्या भक्तांसाठी साईबाबांनी गावोगावी रातोरात उदी पाठवली। श्री गोपाल बाबा महाराजांनी तर महामारी काळात घरोघरी गावोगावी उदी पाठवण्याचा 2दा आदेश दिला। उदी विभूती वरवर पाहता राख आहे, पण उदीत भक्तांचे प्रेम, श्रद्धा, विश्वास, समर्पण, गुरूंचे आशीर्वाद, गुरुनं दिलेलं अभय आहे। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।